राजकुमार स्वागतम स्वागतम सुस्वागतम. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतो व माझ्या सूत्रसंचालनास सुरुवात करतो. आज दिनांक 16/2/2024 रोजी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक 3 गोपालनगर अमरावती येथे मिशन IAS अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल के कार्यक्रम की सुरुवात हुआ. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आप आपले स्थान ग्रहण करावे. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. शेखर एक जण कुठून काढले. सर इकडे बघा. तर चला मित्रांनो, स्वागताच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मान्य श्री प्राध्यापक नरेंद्रजी काटोळे सर यांचे स्वागत करण्याकरिता मी शेखर सोळंके याला आमंत्रित करतो. त्यानंतर आपले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले चंद्रशेखर वाजपेयी सर यांचं स्वागताकरिता रवी चिरमाळे याला आमंत्रित करतो. यानंतर चौहान सर सहाय्यक कर्मचारी यांचं स्वागत करण्याकरिता मी राजेंद्र बिलावर याला आमंत्रित करतो. यानंतर बिलावेकर सर यांचं स्वागत करण्याकरिता मी किरण सर याला आमंत्रित. शब्द सोबत चालेल. तू बस इकडे. प्रमोशन. परिचय ओके. किसके परिचय किसके तरफ है? बोल ना फिर. इथंच उभा आहे. बैठ. यानंतर सरांचा परिचय देण्यासाठी मी स्वतःला आमंत्रित. सरांचं नाव प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र विठ्ठलराव काटोळे. संपर्क आणि पत्ता जिजाऊनगर महापौरांचा बंगल्यासमोर, विद्यापीठ रोड, अमरावती. ईमेल तू प्रास्ताविक कर. महाराष्ट्राचे आद्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, आदिवासींचे दैवत श्री बिरसा मुंडा,
त्याच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. सरांचा परिचय म्हणजे सगळ्यात पहिले माझे गुरु आहे. मी त्याचा विद्यार्थी आहे. या कार्यक्रमाचा घेण्याचा उद्देश असं होतं की बऱ्याच वर्षापासून सर आमची मुलं स्पर्धा परीक्षेच्या आयोजना म्हणजे परीक्षेकरता आयोजन काहीतरी व्हावं या उद्देशाने बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांची इच्छा होती आणि मग ती आज आपल्या आगमनाने ती पूर्ण झालेली आहे. आता त्यानंतर काठोडे सर आपलं सेशन सुरू करतात. सरांसोबत काही बोलू शकतच नाही. तू रेकॉर्डिंग करणार दादा एका खुर्चीवर बस. बराच वेळ चालेल ना. ठीक आहे. चला जय सेवा. जय सेवा. जोराने म्हणा ना चला. जय सेवा. जय सेवा. जय सेवा. जय सेवा. चला मी चंद्रशेखर वाजपेयी यांचे आभार मानतो की त्यांनी पटकन माझा कार्यक्रम ठेवला आणि बाकीचे कार्यक्रम घेण्यामध्ये पुढाकार घेतला. एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत? शिकण्यासाठी. कशासाठी आले आहेत? प्रामाणिकपणे शिका. बघ जसं मी आता या ठिकाणी प्राध्यापक म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. मी जर शिकलो नसतो तर प्राध्यापक झालो असतो का? प्राध्यापक झालो नसतं पगार मिळाला असता का? आणि प्राध्यापक झालो नसतं तर चंद्रशेखर सारखे विद्यार्थी घडले असते का? नाही ना. म्हणून काय करायचं की स्वतःवर विश्वास ठेवायचा. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की माझं वय 71 आहे आणि आवाज ठणठणीत आहे ना. ठणठणीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण छत्रपती शिवरायांचा फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला पाहते अगदी लहान होते पण त्यांनी काय केलं की संकटावर मात केली, की त्या संकटांना दूर सारून ते पुढे गेले. की छळून घ्या संकटांना, किती संकट आले तरी आपण पुढे जाऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवायचं कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर. तबीयत से उछालो यारो. और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आपण आता बिरसा मुंडांचं नाव घेतलं. सेवालाल महाराज आहे, बाबुराव शेडमाके आहे, कितीतरी नावं घेता येतील आपल्याला. बरं मला सांगा, बिरसा मुंडाच्या वेळेस अनुकूल परिस्थिती होती का रे? त्यांच्यापेक्षा आता परिस्थिती चांगली आहे की नाही? आणि मग काय केलं पाहिजे आपण की हे असे आहे परंतु हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. बरोबर आहे ना. आपल्याला चांगले दिवस येतील की नाही? नक्की येतील. पण आपण कोणतेही काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? प्रामाणिकपणे. आणि रोज केलं पाहिजे. वर्क व्हॅल्यू वर्क, प्ले व्हॅल्यू प्ले. दॅट इज टू बी हॅपी अँड गेम. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर रोजचं काम रोज केलं पाहिजे. तुम्ही रोज जेवण करता ना? मग मला सांगा, तुम्ही रोज अभ्यास करता का रे? रोज अभ्यास करता का? तुम्ही म्हणाल हो सर. रंगपंचमीच्या दिवशी अभ्यास करता का? दिवाळीच्या दिवशी अभ्यास करता का? रक्षाबंधनच्या दिवशी अभ्यास करता का? काल व्हॅलेंटाईन डे होता, किती लोकांनी अभ्यास केला? नाहीतर तुझ्या मै आई ते काही. आता हे बघा, तुमचं ते वय आहे, बरोबर आहे ना. आता माझ्या वयावर नका जो. तो एक शेर आहे की कौन कहता है कि बुढ़े इश्क नहीं करते, कि कौन कहता है कि बुढ़े इश्क नहीं करते, ये बात अलग है कि कोई उन पे शक नहीं करते. पण मला आपण काय करायचं, कुठलाही अभ्यास एका दिवसात नाही होत. बरं मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या आईवडिलांची परिस्थिती चांगली आहे का? कोट पॅन्ट घालून आलो. काल मी तर कोट घालणारच नव्हतो. माझी नात म्हणाली आजोबा कोट घालून जाणार, थंडी आहे. लहान आहे, 3ऱ्या वर्गात आहे. पण मी मग तिचा मान टाकला. म्हटलं ठीक आहे आज. कारण की मला बरं नाही वाटत ना की आमचे आदिवासी विद्यार्थी
आणि आपण कोट टाय लावून चाललो, कार घेऊन चाललो. मी स्कूटरनं आलो. एक लक्षात ठेवायचं की हे परिस्थिती आपल्याला बदलली पाहिजे. आपल्या आईवडिलांची परिस्थिती कशी आहे? आईच्या अंगात चांगले कपडे आहेत का? बाबांच्या अंगात चांगले कपडे आहेत का? नाहीत ना. पण मित्रांनो पहा, विठ्ठल वाघांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की फुलवल्या कापसाला, फुलवल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, फुलवल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. आम्ही जन्मलो मातीत, आम्ही जन्मलो मातीत, किती होणार गा माती, खापराच्या या दिव्यामध्ये कधी पेटणार माती. खापराच्या दिव्यात म्हटलं मी, सोन्याच्या नाही. तर आता काही लोक सोन्याच्या चमच्यातून दूध पितात. आपल्याला जास्त फार मोठं वैभव नाही पाहिजे, पण 2 वेळचं अन्न, बरोबर आहे ना. आई बाबाच्या अंगावर चांगले कपडे, छोटंसं एवढंसं का ना घर, एखादी 2 व्हीलर गाडी, म्हणजे ती मोपेड असली तरी चालेल, किंवा एवढीच अपेक्षा ठेवली पाहिजे ना. पण यासाठी अभ्यास करावा लागेल. काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. आणि आपली मुलं, मी आता पहा, माझे जवळपास आदिवासी विभागामध्ये 137 कार्यक्रम झाले. किती? 137. गडचिरोली घेतलं, मी चंद्रपूर घेतलं. मी आदिवासी हॉस्टेलमध्ये अगोदर जातो, कारण की मला माहीत आहे, मी स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये मागच्या वेळेस गेस्ट होतो. तिथे गरज नाही आहे माझी. ते मुलं ऑलरेडी त्यांचे पालक तेवढे सक्षम आहेत. पण इथं गरज आहे, मुलांना सांगण्याची गरज आहे की अरे ताट बसा. कसं बसलं पाहिजे? ताट कसं बसलं पाहिजे? मी आता 71 वर्षाचा म्हातारा माणूस आहे. तुमचं वय 25च्या वर नाही आहे ना. तुमचं 18 ते 25च्या दरम्यान आहे. तुम्ही कसं बसलं पाहिजे? ताट. हे दणकट माझे भाऊ, हे दणकट माझे भाऊ, हे मजबूत दोन्ही पाय, अस्ताई निदळी छाती, उन्हे मला हो काय, उन्हे मला हो काय. आपल्या आदिवासी मुलं कसं ताकद होणार? अहो किती ताकदवान. आपल्या एखादा ताकदवान मुलगा, पुण्या मुंबईचा मुलगा आला, पुण्या मुंबईचे मुलगा असतात हवा आणि हालतात, आहे ना. आपला आदिवासी मुलगा वावटाळ आला तरी घाबरते का रे? नाही घाबरत ना. पण आपण काय केलं पाहिजे? चांगलं जेवण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जेवण केल्यामुळे काय येते? काय येते? ताकद. काय येते? ताकद. आता हे इथं चुकते आपलं. जेवण केल्यामुळे ताकद येत नाही. मी सगळ्या आदिवासी हॉस्टेलमध्ये पाठवतो, पोरांचं एकच असते, सदा सर्वदा योग तुझा करावा. ह्या काही काही हॉटेल अगोदर तर मेस होती ना, मुलं 10-10 पुढे घ्यायचे आणि उरल्याला फेकून द्यायचे. बघा, मला सांगा, आता 7:25 झालेले आहे. आता 9 वाजता हनुमान व्यायाम शाळेमध्ये कुस्ती आहे. आपला हा दादा विरुद्ध आदिवासी हॉस्टेल सोनल कॉलनी. याला मस्त जीव घाल, कुंभार याला 8 वाजता घेऊन जायचो हनुमान व्यायाम शाळेत 9 वाजता. आणि तो सोनल कॉलनीचा मुलगा जेवण न करता आला, हा जेवण करून आला. कोण जिंकेल? सोनल कॉलनी मला. हा ते तुम्ही तर जेवण केलं म्हणून ताकद येते. जेवण योग्य वेळी केलं म्हणजे कमी कमी जेवण पचायला वेळ लागते ना. त्या काय करायचं, एक लक्षात ठेवायचं. मी का आलो तुमच्याकडे? समजा आता बाजपेयी सरांनी तुमच्याकडे एक मेणबत्ती दिली आणि एक माचीस दिली आणि तुम्हाला सांगितलं की काठोडे सरांचं भाषण सुरू झालं असताना जर लाईन गेली तर प्रत्येकाने काय करायची? एक मेणबत्ती पेटवायची. काय करायची? एक मेणबत्ती पेटवायची. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही प्रत्येकाने एक मेणबत्ती पेटवली, या ट्यूबलाईटला प्रकाश होईल की नाही? आपल्याकडे समजा 1000 मुलं असतील, 1000 मुलांनी मेणबत्ती पेटवली तर याच्यापेक्षा कितीतरी होईल. म्हणून दुसरा कोण काय करते याचा विचार करायचा नाही. मी काय करू शकतो पहा, मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं देऊ शकतो. 15-20 मिनिटं, अर्धा तास बोललं चालेल ना? 1 घंटा. एका हॉटेलमध्ये गेलो, एक पोरगा उठून उभा राहिला, सर म्हणे 5 घंटे बोला. अरे म्हटलं गळा दुखेला. सर काही टेन्शन नका घेऊ म्हणे, भाषण झालं तर दाबून देऊ म्हणे. काय म्हणाला? भाषण झालं का दाबून देऊ? तुम्ही माझ्या गळा दाबून देणार आहे का? बच्चे मनके जोर से, बच्चे मनके, बच्चे मनके. आजपासून मी ज्या गोष्टी सांगतो ना त्या काळजीपूर्वक करा. सगळ्यात महत्वाचं
जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा व्यक्तिमत्व तयार करा. चटपट क्विक कोणतेही काम ताबडतोब करा. नंबर 2, चेहरा तेजस्वी असला पाहिजे. कसा असला पाहिजे? कसा असला पाहिजे? तेजस्वी. चेहऱ्यावर तेज पाहिजे. आपल्या आदिवासींची मुलं पाला काळे सावळे असतात, पण चेहरा कसा असते? स्मार्ट असते चेहरा. पण काही साहेब लोकांचे पोरोपा गोरेपान असतात, मुरगाळ असतात, आहे ना. श्रीमंताचे पोरोपा काही काही समाजातले मुलं पहा गोरेपान असतात, असे असे चालतात. आपला आदिवासी मग. नंबर 3, तपस्वी. तपस्वी म्हणजे मग असं म्हणायचं का ओ नाही. आपले पुस्तक आहे, त्या पुस्तकातले प्रश्न आहेत, त्या पुस्तकातले धडे आहेत, त्या पुस्तकातले प्रकरण आहे. शक्यतोवर पाठ करा, चर्चा करा. पहा चिंतामणराव देशमुख IAS ऑफिसर परीक्षा द्यायला गेले, कलेक्टरची परीक्षा द्यायला गेले. पेपर आला, वरती लिहिलं होतं 10 प्रश्न दिले होते, वर लिहिलं होतं कोणतेही 5 तपासा. काय लिहिलं होतं? कोणतेही 5 तपासा. यांनी 10 सोडवले, वर टिपली कोणतेही 5 तपासा. किती सोडवले? 10. आणि कोणतेही 5 तपासा. आता आपण जर परीक्षेच्या हॉलमध्ये गेलो आणि आपल्याला जर 10 प्रश्न आले, जमते का रे? पहिले 4 जमतात, 5वा मग थोडासा इकडचा, थोडासा इकडचा, थोडासा तिकडचा, काही मनानं, काही थापा. बरोबर, ते IAS ऑफिसर झाले. मग आपल्याला काय करायला लागेल? अभ्यास करा. जेवण तर आवश्यक आहेच, बरोबर आहे ना. आणि ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपली बदलली पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि ते परिस्थिती बदलणं दुसरा बदलू शकेल की आपल्याला? आपल्यालाच करावं लागेल. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आपल्यालाच बदलावं लागेल. कोणीही म्हणजे मी पण तुमच्या मदतीला, तुम्ही संकटात सापडले, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी येईपर्यंत, सर येईपर्यंत जर तुमच्यावर काही आपत्ती येऊ शकते ना. म्हणून काय केलं पाहिजे की एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याची अंमलबजावणी करा. काय करा? अंमलबजावणी. म्हणजे जसं म्हटलं की बाबा मी 5 वाजता उठेल, 6 वाजता उठेल, काळजीपूर्वक उठा. कॉलेजमध्ये जायचं आहे, शाळेमध्ये जायचं आहे, नियमितपणे जा. कागद पेन जवळ ठेवा, नोट्स काढा. काही समजलं नाही, बाटपी सरांना विचारा, बिलावेकर सरांना विचारा, या सरांना विचारा. माझा फोन नंबर लिहून घ्या. माझं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे. प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे. मोबाईल नंबर आहे 9890967003. 9890967003. दुसरा नंबर आहे 9890744160. 9890744160. आणि माझा पत्ता आहे संचालक मिशन IAS, सावकाश लिहा, जिजाऊ नगर, विद्यापीठ रोड, जिजाऊ नगर, विद्यापीठ रोड, अमरावती कॅम्प. तुम्हाला काही अडचण आली तर मला केव्हा पण फोन करू शकता. बघा आपल्या समाजातले मुलं आहेत सज्जन सिंग चौहान. काय नाव आहे? सज्जन सिंग चौहान. पारधी समाजातला मुलगा, मुक्काम पोस्ट गिरणी, तालुका मलकापूर रेल्वे, जिल्हा बुलढाणा. आपल्या आदिवासी वसतिगृहात राहत होता. तेव्हा आदिवासी वसतिगृह आपलं कॅम्पवर होतं आणि रोज कलेक्टर साहेबाच्या बंगल्यावरून जायचा आणि पाठी वाचायचा. काय वाचायचा? मनीषा म्हैसकर IAS. मला नाही होता येणार का IASच्या परीक्षेला बसला. आदिवासी असल्यामुळे लवकर नोकरी मिळाली, लवकर लग्न झालं, 2 मुलं झाले, तरी कलेक्टरच्या परीक्षेला बसला.
आदिवासी मुलगा, लग्न झालेला मुलगा, 2 मुलं असलेला मुलगा, नोकरी करणारा मुलगा परीक्षेला बसला, केवळ कलेक्टर नाही झाला, कलेक्टरच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून दुसरा आला. कोणता नंबर आला? दूसरा. कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर, तबीयत से उछालो यारो. तुम्हाला बघा, जास्तीत जास्त 22-23 वर्षापर्यंत अभ्यास करायचा आहे. एक वेळ तुम्ही नोकरीला लागले मग अभ्यास करायला लागते का? पण एक वेळ 22-23 वर्षी नोकरी लागली, पगार मिळेल, चांगलं कार्यालय मिळेल. आता आमच्या वेळेस पेन्शन होतं, आता पेन्शन बंद आहे, पण पगार चांगला मिळेल की नाही? बरं, कलेक्टरची परीक्षा ही भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे. कलेक्टरची परीक्षा ही भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे. तुम्ही कलेक्टरच्या परीक्षेची अभ्यास कराल, नाही कलेक्टर व्हा, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, ग्रामसेवक, पटवारी, अरे साधे क्लर्क लागले तरी 40-50 हजार पगार आहे. किती? 40-50 हजार. आता मी काहीच करत नाही, आमच्या नवरा बायकोंना पेन्शन भेटते जवळपास 1 लाख रुपये. किती? 1 लाख रुपये. म्हणजे जवळपास 3,333 रुपये रोज. मला सांगा, तुमचे आई वडील दिवसभर काम करतात, वडिलांना किती मजुरी भेटते रे? 300, कधी कधी 200 भेटते. आईला किती मजुरी भेटते? आणि तोही ठेकेदार घोपाटून घेते, बरोबर आहे का? म्हणून आजपासून काय करा, अभ्यास करायचा. आणि काही अडचणी येतातच ना. आता आदिवासी मुलांना चांगलं लिहिता नाहीये, चांगलं बोलता नाहीये, पण मला सांगा, पहिली पोळी लाटली आपण, वाकडी तिकडे आली, दुसरी लाटा, तिसरी लाटा. तुम्ही जर 25 पोळ्या लाटल्या तर 25वी पोळी गोल येईल की नाही? आता अडचणी येतील तुम्हाला. तुमचं इंग्रजी चांगलं नसते, तुम्हाला भाषण देता येत नाही, तुम्हाला गाणं म्हणता येत नाही, पण म्हणायचं, अष्टपैलू व्यक्तिमत्व करायचं. तुम्हाला माहिती आहे का, कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेत देता येते. कोण्या भाषेत देता येते? मराठी. कोण्या भाषेत देता येते? मराठी. कोण्या भाषेत देता येते? मराठी. तुम्हाला मराठी येते का? येते का? बर, काही हरकत नाही. कलेक्टरच्या परीक्षेला बसायला 35% मार्क पाहिजे. किती? किती? 35%. आणि कलेक्टरची परीक्षा, पहिली परीक्षा पास व्हायला 25% मार्क लागते. किती? किती? आणि कलेक्टरच्या परीक्षेला कोण्या वर्गाचा प्रश्न येतो? या वर्गातला येतो. कोणता वर्ग आहे? 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12. पहिल्या परीक्षेला 12वी पर्यंतचेच प्रश्न येतात. आणि प्रश्न कसे? उत्तर दिलेले असतात, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. उदाहरणार्थ, अमरावती हे गाव कोण्या राज्यात आहे? पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र. फक्त मार्क करावं लागते. काय करावं लागते? परीक्षा कोण्या भाषेत देता येते? मराठी. जोराने सांगा ना जरा. मराठी. कोण्या वर्गाचा प्रश्न येतो? 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. 12वी पर्यंत हे प्रश्न येतात. कलेक्टरच्या परीक्षेला बसायला मार्क्स किती पाहिजे? 35. पास व्हायला किती पाहिजे? 25. बरोबर सांगा. ही परीक्षा कठीण आहे की सोपी आहे? सोपी आहे. कठीण आहे की सोपी आहे? सोपी आहे. अरे जोराने सांगा ना. सोपी आहे. बरं, डॉक्टर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? कलेक्टर. इंजिनियर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? कलेक्टर. मग माझं भाषण झाल्यानंतर तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर होणार की कलेक्टर होणार? कलेक्टर. काय होणार? कलेक्टर. काय होणार? कलेक्टर. चंद्रशेखर एवढे पोरं कलेक्टर झाले आणि गाड्या घेऊन आले की नाही, आपला हा रस्ता जाम, ट्रॅफिक जाम. अभ्यास करावा लागेल. काय करावं लागेल? अभ्यास. आणि बारीक करावं लागेल. कलेक्टरच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ना, ते प्रश्न फार मटकूट. जसं आता हा माझा बायोडाटा आहे या पोराजवळ. या बायोडाटा मला याच्यावरच प्रश्न येतील. तर ते नरेश म्हणजे सांगा काय? मी सांगेल नरेश म्हणजे राजा, वडिलाचं नाव विठ्ठल आहे. मग सांगा विठ्ठलाची पार्श्वभूमी सांगा तुम्ही, पंढरपूरच्या विठ्ठलाची. ते म्हणते मग काठोळे आडनाव आहे. मग काठोळेचं आडनाव काय होतं? काठोक नावाचं असं एक असते, कोपर असते की नाही, तर त्याला काठोळ म्हणतात अगोदरच्या काळात. आता हळूहळू काय होतं, मी सांगेन 1 जुलै. सांगा मग 1 जुलैला कोण्या मोठ्या माणसाचा जन्म झाला? 1 जुलैला मग आपल्याकडे 2-4 लोकांचे नाव पाहिजे, जे काय असतील. बरोबर आहे? असं आपल्याला काय करायचं, एका दिवसात नाही होत मित्रांनो. आणि थोडं कसं
सरांना सहकार्य करा, तुमचे अधिकारी असतील त्यांना सहकार्य करा. हे बघा, जास्त भांडून जास्त आक्रमक होऊन आपण आपल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायची, पण काही गोष्टी आपण स्वतःहून केल्या पाहिजे. आपले रूम स्वच्छ ठेवणे, बरोबर आहे ना, आपले संडास बाथरूम स्वच्छ ठेवणे, तुमचा हा परिसर आहे हा स्वच्छ ठेवणे, झाडाला आडे करणे करता येतात. पाहिलं माझ्या घरी 2000 स्क्वेअर फूटचा बगीचा आहे, पण मी स्वतः तो साफसफ करतो, स्वतः पाणी देतो. तुम्ही पाहाल माझ्या बगीच्याकडे तर अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्हाला बगीचा. पाणी द्यायला पैसे लागतात का रे? सर भरतात, शासन भरते. पण हा परिसर जर तुम्ही चांगला ठेवला, तुम्ही पाहता समजा या हॉटेलमध्ये मला वाटते 50 मुलं असतील ना, 75 150 आहेत तसे. 150 मुलं आहेत. मग ते तुम्ही 150 मुलांनी बगीचा सुंदर केला, तुम्हाला बरं वाटेल की नाही? बरोबर आहे की नाही? तुमचे आई वडील आले, माझा बाबू चांगल्या हॉटेलमध्ये राहते असं वाटणार की नाही? मग आजपासून तुम्ही काय करा, चांगल्या गोष्टी. कोणी म्हटलं पाहिजे, वाजपेयी सरांनी म्हटलं, अरे तू 2024 सालचा मुलगा होता ना, खूप चांगला होता. आणि थोडं बोलायला शिका. आपण काय असतो असे घाबरायचे नाही, आपण आदिवासी आहोत. कोणी चिखलदरा पाहायला येतात की नाही पुण्या मुंबईचे मुलं, आणि पुण्या मुंबईचे मुलं आले ते म्हणतो, हे आदिवासी आहेत रे, कोरकू आहे, हे समजत नाही येईल. असं जर कोणी म्हटलं तर माझं खबरदार, माझ्या आदिवासी बांधवाविषयी काही बोलला तर, अरे माझे आई वडील आहेत, अन्नधान्य पिकवतात म्हणून तू जिवंत आहेस. माझ्या आई वडिलांनी जर अन्नधान्य पिकवणं बंद केलं तर काय मोबाईल खाशील? अन्नधान्य कोण पिकवते? आपले वडील काय? पुण्या मुंबईचे लोक अन्नधान्य पिकवतात का? अन्नधान्य पिकवणारा शेतकरी मोठा आहे की पुण्या मुंबईचा माणूस मोठा आहे? मग आपल्याला अभिमान असला पाहिजे. कोरोनाच्या काळात आपल्या आई वडिलांनी जर अन्नधान्य पिकवलं नसतं तरी पुण्या मुंबईचे दिल्लीचे लोक उपाशी राहून पिकवलं नसतं तर मरण पावले असते. पण आपल्या आई वडिलांनी काय केलं? अन्नधान्य पिकवलं, संकटांना सामना केला आणि त्या लोकांना जिवंत ठेवलं. आणि म्हणून आजपासून प्रामाणिकपणे अभ्यास करा. बघा, मी रस्त्यावर डबरट विकत होतो, संत्रे विकत होतो, मला 40 पैसे भेटायचे. किती? 40 पैसे भेटायचे. माझ्याकडे संडास बाथरूम पण नव्हतं. आज माझा बंगला पहा, अमरावतीच्या महापौरांच्या बंगल्यासमोर बंगला आहे. हा महापौरांचा बंगला, मध्ये रस्ता, इकडे माझा बंगला, तेरे घर के सामने. चांगला मोठा बंगला आहे, 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, 1340 स्क्वेअर फूटचा घर आहे. घरामध्ये राहणारे व्यक्ती किती आहेत? 2, नवरा बायको, दोन्ही मुलीचे लग्न झाले. मग मला सांगा की मी जर त्या विचार राहिलो असतो की बाबा मी गरीब मुलगा आहे, तर मी एवढी प्रगती करू शकलो असतो का? मी अभ्यास केला, मी विद्यापीठातून फर्स्ट क्लास आलो. माझ्याजवळ सायकल नव्हती, मी नोकरी करत होतो, तरी मी पहिला आलो. मी तुम्हाला सांगितलं की शृंखला पायीच असू दे, शृंखला पायीच असू दे, मी गतीचे गीत गाईल. दुःख झेलण्याचा आता आसवांना वेळ नाही. मी गरीब आहे, आदिवासी आहे, मागासलेला आहे. आपण माणसावर उघडण्याचे दिवस पालटले की नाही? गाडीवाला आया, कचरा निकाल. अगोदर कचरा काय करायचा? आपण घराच्या बाहेर टाकायचं, आणि वर्ष झालं की तो शेतात टाकायचं. बरोबर आहे. आता कचऱ्यासाठी बा परवा नागपूर महानगरपालिकेनं डस्टबिन विकत घेतले 18 कोटी रुपयाचे. किती? आपण त्या डस्टबिनपेक्षा खराब आहोत का? नाही, 18 कोटी रुपयाचे डस्टबिन. कारण की नागपूर कसं मोठं गाव आहे ना, ऑफिसेस आहेत, दवाखाने आहेत, खूप त्यांनी नगरपालिकेतर्फे वितरित केले. तर मित्रांनो, उघडण्याचे दिवस पालटतात, आपले दिवस पालटले पाहिजे की नाही? तुम्ही एक गावात जा, तुम्ही तुमच्या कोणत्याही आदिवासी गावात, आणि ज्या मुलांनी हॉस्टेल सोडलं, जे मुलं शिकले नाही, परिस्थिती चांगली आहे का रे त्यांची, कामाला जातात 300 रुपये रोज किंवा उधळं काम घेतात, पण तो जो आदिवासी मुलगा शिकला, काही चपराशी लागला असेल, क्लर्कही लागला असेल, शिक्षक लागला असेल, किती रुपये कमावते? 50,000. किती रुपये कमावते? 50,000. म्हणजे जवळपास 2,500 रुपये रोज झाला. किती? 2,500. बरं, ऑफिसमध्ये जास्त काम करावं लागते का रे? तो मालक जो 300 रुपयेवाला असते ना, तो खुर्ची टाकूनच बसते. आपण पाणी प्यायला गेलो
किंवा बाथरूमला गेलो, अरे आलं नाही लवकर, बरोबर आहे ना? आणि बघा, तुम्ही अभ्यास केला, पास कोणाला होणार आहे तुम्ही, नोकरी कोणाला भेटणार आहे तुम्ही, जीवन कोणाचं चांगलं होणार आहे तुमचं. कधी बातमीसर रागावतात तुम्हाला तुमच्यावर, कधी समजा भिलावेकर सर रागावतात, तुम्हाला वाटतं अरे माझ्यावर रागवलं, मी आदिवासी आहे, अन्याय झालं. अरे आपल्या पुढे आंदोलन करतात, जे चुकलं असेल त्या बिलकुल आंदोलन केलं पाहिजे, बरोबर आहे ना? पण चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. आता ते मी स्वतःहून पुढाकार घेतला की चला आपल्या आदिवासी मुलांसाठी आता एवढी पुस्तकं आहेत, सगळ्या हॉस्टेलमध्ये जातो मी, मुलं पुस्तकं हात नाहीत लावत, बरोबर आहे ना चंद्रशेखर? पुस्तके घेतली पाहिजे, वाचली पाहिजे. काल मी तिथल्या गडगडेश्वरच्या वसतिगृहात गेलो, पुस्तकाची थप्पी लागलेली आहे, गडचिरोलीमध्ये त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. तिथं तर म्हणजे तुम्ही खूप चांगले आहात. मी गडचिरोलीला गेलो ना, तिथल्या आदिवासी विभागाच्या शाळा पाहिला, मला रडू आलं. सरकारी अनुदान आहे, पैसा आहे, पुस्तकं आहे, सगळ्या मुलांचं लक्ष जेवणाकडे. शाळा असते, मुलं मस्त भटकत असतात, आणि आजकाल तर पैसे जेवणाचे तुमच्या खात्यात जमा होतात. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, गडचिरोलीचे लहान पोरं आहेत पहिली ते चौथी, त्यांचे पैसे त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा होतात. आणि पालक काय करतात हे एवढं सांगण्याची गरज नाही. आजपासून प्रामाणिकपणे अभ्यास करा, आणि जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करेल ना, तो नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होईल. तुम्हाला एवढं पण सांगतो की तुमचे जे भाऊ असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांना नोकरी नसेल, कमी शिकलेले आहेत, 4था वर्ग, 5वा वर्ग, 8वा वर्ग, त्यांना माझ्याकडे पाठवा. मी त्यांना एका तासात 15,000ची नोकरी देतो. महिंद्रा कंपनीमध्ये. महिंद्रा कंपनीनं काय केलेलं आहे, 18 कोटी रुपये एका NGOला दिलेले आहेत. जे मुलं ज्यांना नोकरी पाहिजे तिथे त्यांना ITIचं ट्रेनिंग देण्यात येते, राहणं फुकट, जेवण फुकट. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना लगेच कंपनीमध्ये नोकरी मिळते. सुरुवात 15,000पासून, मग पगार वाढत जाणार, कारण की सुरुवातीला तुमचा पहिला महिना, दुसरा महिना तुम्ही काम कसं करता याच्यावरही अवलंबून आहे ना, बरोबर आहे ना? आपले वडील दिवसभर काम करतात, 300 रुपये भेटतात. एक वकील एक सही करतात तर 3,000 रुपये घेते, बरोबर आहे? मग स्वतःचं स्किल डेव्हलप करा. चेहरा आपल्याला प्रसन्न ठेवता आला पाहिजे. बोल का, हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. किती मुलं बातमीसाठी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग म्हणतात, म्हणायला पाहिजे ना. गुड मॉर्निंग सर, जय सेवा सर. जय सेवा कसा निघाला पाहिजे आपल्या तोंडू, जोरदार म्हणा एक वेळ, जय सेवा, जय सेवा. अरे जोरानं म्हणा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा. दम म्हटला पाहिजे की नाही? एवढा जय सेवा निघाला की लोक समोरचा घाबरला पाहिजे आपल्याला. गीता ठाकरे नावाची मुलगी होती, धारणीची, कोण समाजाचीच होती, ती माझ्याकडे आली आणि मला असं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तयार करायचा. मी म्हटलं काय हरकत नाही. तिला एक पार्ट टाइम नोकरी लावून दिली मी. गीता ठाकरे एकमेव विद्यार्थिनी होती की ती रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या लायब्ररीमध्ये बसायची. किती? 10 वाजेपर्यंत अभ्यास केला. आणि बघा आता ती मुख्याधिकारी आहे. कोण आहे? आयुक्त झाले सर. आयुक्त झाल्या का? मनपा आयुक्त अकोला. बा म्हणजे आताच यांना सांगितलं की बाबा मनपा आयुक्त अकोला झालेली आहे. म्हणजे एक आपल्या कोळकू समाजातली मुलगी, धारणेला राहणारी, तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तर पार्ट टाइम नोकरी करणारी, आता पहा म्हणजे चंद्रशेखरनं सांगितली बाबा ती नगरपालिकेला आयुक्त झालेली आहे. मी तुम्हाला असं काय सांगितलं की कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर से उछालो जालो. संकट येणारच. आता इथून तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, बरेच दूर असेल, बरोबर आहे? इथून म्हणजे मला वाटतं हा भाग साधारणतः अमरावतीच्या रेल्वे स्टेशनपासून कमीत कमी 7-8 किलोमीटर दूर आहे. तुमचं कॉलेज दूर असेल, काही खात्री नाही करायची. विश्वास नांगरे पाटील 17-18 किलोमीटर कॉलेजमध्ये पायी जायचे. किती? 17-18 किलोमीटर पायी जायचे. पण त्यांचे गायकवाड सर होते, त्यांनी त्यांना राहायला खोली दिली. तू ये म्हणे माझ्याकडे राहा. खोली भरायला पैसे नव्हते, खोलीत राहा. सामान आणलं, सामान टाकलं, शाळेमध्ये गेला, शाळेतून परत आला, सामान लावलं,
स्वयंपाक केला, जेवण केलं, अभ्यास केला आणि झोपला. विश्वास ज्या खोलीमध्ये झोपलेला होता, पहिली दिवस, पहिला रात्र, नवीन गाव, नवीन खोली, विश्वास ज्या खोलीमध्ये झोपलेला होता त्या खोलीच्या दारावर रात्री आवाज आला. कोण आहे? विश्वासने विचारलं. येऊन आवाज आला, मी गायकवाड गुरुजी आहे. नाही काय सर? म्हणे विश्वास उठ. विश्वास घड्याळात पाहिलं. म्हणे सर आता 3 वाजलेले आहेत. ते म्हणाले, अरे तुला कलेक्टर व्हायचं आहे ना, मोठा माणूस व्हायचा आहे ना, 3 वाजताच उठावं लागेल. उठला, 3:30 वाजता अभ्यासाला बसला. आणि विश्वास नांगरे पाटील महाराष्ट्रातला एकमेव मुलगा आहे की जो अभ्यास करून परीक्षेला बसला. किती परीक्षा पास केल्या? MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, SSB. किती परीक्षा पास केल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 परीक्षा पास केल्या. टाळ्या चांगल्या वाजवायच्या. हा, टाळ्या कशा वाजवायच्या की महको महको तो ऐसे ही महको तो ऐसे ही महको कि फूलों को भी होश आ जाए. और तालियां ऐसे बजाओ कि हम सबको जोश आ जाए. वाजपेयी सरांसाठी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. सरांसाठी ठीक आहे. आपल्या आईसाठी वाजवा. एक वेळ जोरदार टाळ्या स्वतः झाली. जोरदार. हम होंगे कामयाब. जोरानं, हम होंगे कामयाब. हम होंगे. कामयाब. फरक पडला ना? मी जास्त वेळ बोललो का तुमच्याशी? अर्धा तास बोललो. किती वेळ बोललो? पण चैतन्य आलं की चैतन्य आलं की अरे कुछ कर सकते. बरोबर आहे. आता तुमच्यासमोर 2 उदाहरणं दिली मी. प्रांजल पाटील, नाव लिहून घ्या. प्रांजल पाटील. दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे. किती डोळ्यांनी आंधळी आहे? दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे. सध्या केरळमध्ये ती कलेक्टर म्हणून रुजू झालेली आहे. किती डोळ्यांनी आंधळी आहे? आपल्याला किती डोळे आहेत? तुम्हाला 10 डोळे आहेत. 2 तुमचे, 2 चंद्रशेखरचे, 2 माझे, 2 कुंबळे मॅडमचे, 2 वानखडचे. म्हणजे किती झाले? चंद्रशेखर सर मदत करणार नाही का तुम्हाला? कुंबळे मॅडम मदत करणार नाहीत का? कुंबळे मॅडमनी पटकन निर्णय घेतला. माझी वेळ झाली तेव्हा सर चला मी तुमचे भाषण आरंभ करते. सगळ्या मॉडेलला बोलावलं. लगेच नियोजन झालंय की चंद्रशेखर ताबडतोब नियोजन केलं. मग मला सांगा की प्रांजल पाटील जर कलेक्टर होऊ शकते तर आपल्याला दोन्ही डोळे आहेत ना रे. आपल्या वेळेचं नियोजन करा. तुम्ही BA पार्ट 1 ला असाल, 2nd इयरला असाल, 3rd इयरला असाल, MA ला असाल, तुम्ही परीक्षा द्यायला जाता. अरे 4-5 पेपर सोडून पाहा ना अगोदर. जशी पोळी आहे ना, पोळी लाटून पहिली परी खराब झाली. तुम्ही पेपरला जाता BA पार्ट 1 ला, पण तुम्ही 10-12 पेपर तर टेस्ट सिरीज लावा. सोडून पाहिजे की नाही. आणि आपल्याजवळ पैसे मिळतात त्याचा सदुपयोग करा. तुम्हाला 800 रुपये भेटतात आहे ना की 600? 4,200. 4,200 जेवणाचे भेटतात. 3,500 जेवणाची आणि 800 रुपये स्वतःवरती खर्च हा. करायचा. त्यातला बघा थोडा खर्च करा. आता माझ्याकडे माझ्या ओळखीची एक मुलगी आहे. एकच वेळा जेवत होती. माझं देखील अजून जेवण व्हायचं आहे. मी एकच वेळा जेवतो. पण आता मी श्रीमंत माणूस आहे. हं? मी एकाच वेळा जेवतो पण मी बाकीचे पदार्थ खातो ना. फळावलं खाईल, सलाड खाईल, मोसंबीचा रस खाईल, उसाचा रस घेईल, नारळ पाणी पिईल. बरोबर आहे. माझ्या चेहऱ्यावरून वाटते का तुम्हाला माझं जेवण व्हायचं आहे? आईची शपथ जेवण केलं नाही. मिसेसला सांगून आलो की स्वयंपाक करून ठेव, कारण की आता हॉटेलमधलं जेवण बंद झालं ना. नाहीतर अगोदर हॉटेलमध्येच सांगून द्यायचं आम्ही की बाबा मी हॉटेलमध्ये जेवणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही
की स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करा. तत्पर तेजस्वी तपस्वी भाषण देता आलं पाहिजे. चुकेल पहिलं, चांगलं बोलता आलं पाहिजे. मे आय कम इन सर? डिसिप्लिन राहा, नियमांचं पालन करा. काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हा निर्णय घेता आला पाहिजे. मी सिनेमाला जायचं की अभ्यास करायचा, मी कॉलेजला चाट मारायची की कॉलेज करायचं हे ठरवता आलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी तुम्ही ठरवाल ना त्या दिवशी जीवनामध्ये यशस्वी व्हाल. तुमचं इंग्रजी कच्चं असेल, इंग्रजी कसं असेल? कच्चं असेल. तुमचं 5 मिनिटात मी इंग्रजी चांगलं करून देऊ शकतो. करायचं का? 5 मिनिटामध्ये पटकन हाई बोला थाड इंग्रजी बोलायला लागेल. चुकीचं इंग्रजी बोलायला सुरुवात करा. काय करा? चुकीचं इंग्रजी बोलायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही पटकन इंग्रजी पाठ होऊन जाईल. दिस फूल इज लाल. काय म्हणायचं? दिस फूल इज लाल. दिस दाढी इज हिरवी. मग वाजपेयी सर सांगते की फुलाला काय म्हणतात? फ्लॉवर म्हणतात. आणि लालला काय म्हणतात? रेड म्हणतात. एका दिवशी किती शब्द चांगले झाले? 2. किती झाले? 2. इंग्रजी बोलायला 50 शब्द पाहिजे. उदाहरणार्थ मोज रे तू शब्द. मोज तू शब्द. मी सकाळी उठलो. किती झाले? 3 शब्द. मी आंघोळीला गेलो. किती झाले? 3 शब्द. मी नाश्ता केला. किती झाले? 3. म्हणजे 9 शब्द. आणि असे शब्द मोजा तुम्ही. मी कॉलेजमध्ये गेलो, पिरियड केले, घरी हॉस्टेलवर परत आलो, जेवण केलं, झोपलो, सायंकाळी उठलो, मैदानामध्ये थोडी कसरत केली, फिरलो, हॉस्टेलवर आलो, डबा आला, जेवण केलं, अभ्यास केला, झोपलो. झाले का 50 शब्द? 50चे कमी झाले. एक वर तुम्ही पाठ केलं. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, देन आय गो टू बाथरूम, देन आय टेक माय ब्रेकफास्ट, देन आय गो टू माय कॉलेज, आय अटेंडेड माय कॉलेज. After attending my college, I came to my hostel. I take my lunch, then I sleep. In the evening, I go to playground. Then I came back to hostel. I take my dinner. I study hard and go to sleep at 11 p.m. एखाद्या दिवशी काठोळ करायचा, एखाद्या दिवशी तपासणी होते, बरोबर. एखाद्या दिवशी कार्यक्रम होतो, तो जोडायचा त्याच्यामध्ये. टुडे डॉक्टर काठोळे डिलिव्हर्ड ए गेस्ट लेक्चर इन हॉस्टेल. कठीण आहे का रे? आणि चांगलं जोरानं बोलायचं इंग्रजी. समजा तू कोणा कॉलेजमध्ये? समाजकार्य महाविद्यालय. समाजकार्य महाविद्यालय इथं आहे, आणि हा इथं आहे, आणि एक पोरगा तिथं आहे, आणि इथून म्हणायचं हॅव यू टेकन युअर जेवण. बाकीचे पोर हसतील की रडतील रे? रडतील की हसतील? हसतील. बरं सांगा, परमेश्वर तुम्हाला रडवतो की हसवतो? परमेश्वर आपण तो देवा मला रडव म्हणतो का? किंवा माझ्या जीवनात दुःख आहे मला हसव, यानं असं म्हटलं की हॅव यू टेकन युअर जेवण, सगळे पोरं हसतील. परमेश्वर तुम्हाला हसवतो. हा जर असं चुकीचं इंग्रजी बोलला तर काय होईल? परमेश्वराचं काम पूर्ण राहतं. बरोबर आहे की? आणि म्हणून काय करायचं, आजपासून जे मोठे मुलं आहेत त्या मोठ्या मुलांनी काय करायचं, अरे आपले भाऊ आहेत ना रे, की साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. मदत करायची, रॅगिंग नाही करायचं. आहे पाणी, आहे माझा बेडका, माझी खोली स्वच्छ कर. मी प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या खोल्या स्वच्छ नाही, तुमचे संडास बाथरूम स्वच्छ नाही. पटांगण पाहिलं ना मी? तुम्ही पहा, एवढं ताकदवान पोरं आहे. माझ्याकडे पहा 2000 स्क्वेअर फूटचा बगीचा आहे. पहा किती मस्त आहे. आमच्याकडे नोकर चाकर म्हणजे बगीच्यासाठी नाही आहे, पण माझी मिसेस स्वतः पाणी दे. माझी नात 3ऱ्या वर्गात आहे, कुंड्यांना रंग दिला तिनं. बघा तुम्ही किती सुंदर दिसते तुमच्या. ती पण झाडांना पाणी देते, आम्ही झाडांना पाणी देतो. कचरा निघतो, कचरा जमा करतो. रोजचा कचरा रोज केला जमा, एक टोपलोभर निघेल. आधी आलाईनने ड्युटी करायची की आज कचरा आम्ही आज गार्डन स्वच्छ ठेवू. 2रा दिवस, 3रा दिवस, 4था दिवस, 5वा दिवस, प्रत्येकाने करायचं ना. असतील बा मग सेवक, ते करत बसतील, त्यांच्या भरोशावर नाही बसायचं. मी काय करू शकतो? मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मित्रांनो बघा, हे दिवस तुमचे अभ्यासाचे दिवस आहेत.
अतिक्रमण खूप येतात. व्हॅलेंटाईन डे येते, शिवजयंती येईल आता. काही शिवजयंती गवताची गरज आहे का? डीजेची गरज आहे का? पण आपला काय असते? डीजे. आपल्याला करायचे डीजे, गुलाब, नाचणं. थोडा वेळ नाचायचं ना. डीजेला पैसे लागतात, बरोबर आहे. आणि मग डीजे करून आपण जर हे केलं म्हणजे डान्स केला तर थकवा पण येतो ना. थोडा वेळ करायचा. पहा रात्रभर मिरवणुका चालतात. आपलेच पोरं तुम्ही कोणतेही पहा, दिंड्या पहा, पताके पहा, बहुजन समाजातलेच पोरं आहे. प्रस्थापित समाजातली मुलं आहेत का? ते मस्त नोकऱ्या करून राहिले. कोणत्याही प्रस्थापित समाजातला मुलगा चपराशी दिसते का तुम्हाला? तो आदिवासीच आहे, तो मागासवर्गीयच आहे. मग आपण काय करा? प्रामाणिकपणे अभ्यास करा, शिवजयंती साजरी करा. शिवाजी महाराजांनी सांगितले का डीजे लावा म्हणून? की शिवाजी महाराजांवर भाषण तयार करा, शिवाजी महाराजांचं चरित्र लिहून काढा. शिवाजी महाराजांचा जन्म कोण्या साली झाला आणि कोण्या दिवसाला झाला, वर्ष सांगा शिवाजी महाराजांचं. फोटो लावला ना आपण, पटकन निघायला पाहिजे. 19 फेब्रुवारी 1630, बरोबर आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला, कोण्या महिन्यात झाला, किती तारखेला झाला, पटकन 6 जून निघाला पाहिजे. तिथे प्रश्न किती विचारले होते? 10. किती सोडवले? 10. नाही सोडवले. त्याप्रमाणे ते करा. आता काय करा? रोजचे 30 प्रश्न सोडवायचे. काय सोडवायचे? किती प्रश्न सोडवायचे? कसे सोडवायचे सांगू का? जाऊ द्या, 8 वाजले ना, डबे आले ना आपले. काय आले? डबे आले ना, जेवण करायला लागेल की नाही? अरे दादा डब्बा आला असेल ना? हा, जेवण करायचं आहे की नाही? नंतर चला चांगला. काय नाव आहे तुझं? रोशन. रोशन. बाबर रोशन. रोशन म्हणजे प्रकाश. प्रकाश पडला की नाही काही? पडला प्रकाश. समाजकार्य महाविद्यालयात आहे. तू काहीच काळजी नको करू. तुझी डिग्री झाली की मला सांग, मी तुला नोकरी लावून देईन. आता आमच्या बऱ्याचशा NGO आहेत की नाही, BSW झाले, MSW झाले पोरं पाहिजे असतात. आणि छोट्यातलं छोटं काम करा. मी पहिल्यांदा चपराशी लागलो कॉलेजमध्ये. मग मी काय झालं, प्राध्यापक क्लार्क झालो. आणि क्लार्क झाल्यानंतर मग मी चपराशानंतर लेबोरेटरी अटेंडंट झालो, नंतर क्लार्क झालो, नंतर प्राध्यापक झालो. आणि मी चांगला प्राध्यापक आहे. चंद्रशेखर सर सांगतील. तुम्ही मला प्रामाणिकपणे आईची शपथ घेऊन सांगा, तुमचे प्राध्यापक लोक तुम्हाला चांगले शिकवतात का? भीती वाटते ना, नाही म्हणाला. आम्ही पाहतो ना चित्र, नाही शिकवत. प्राध्यापकांना कमीत कमी 1.5 लाख पगार आहे. किती पगार आहे? 1.5 लाख. त्यांचा मुलगा फॉरेनला आहे, त्यांचा मुलगा JEE करून राहिला, त्यांचा मुलगा नीट करून राहिला. आमचा ज्या मुलांच्या बळावर त्यांना पैसा मिळतो ते मुलं मात्र की सारे कसं सामसूम तरंग नाही तलावा, वड कलंडाती असे कुठं गेले झंझावात. आपला देशातलं राष्ट्रप्रेम संपलं. प्राध्यापकांच्या गाड्या बा, अरे बंडेरा इंजिनिअरिंग कॉलेज, रायसोनी कॉलेज, आपलं सेपना कॉलेज, गाड्या पा चकाचक मस्त साफ. पुस्तक असायला पाहिजे प्राध्यापकांच्या घरी, असायला पाहिजे की प्राध्यापकांनी अभ्यास करून आला पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. पण असं होत नाही. आजपासून तुम्हाला काही अडचण आली डायरेक्ट मला फोन लावायचा. काही अडचण आली माझ्या निशात, मी 2ऱ्या वर्गापासून मुलांना कलेक्टर होण्याचं ट्रेनिंग देतो. कोण्या वर्गापासून? 2री, 3री, 4थी. आणि माझी फी सांगितली ना तुम्हाला चक्करच येईल. माझी फी आहे 1 रुपया. किती? 1 रुपया. कळा बघतो ना त्याला. 1 रुपयात हे गुलाबाचं फुले 10 रुपये. आता तर जास्त महाग असेल, व्हॅलेंटाईन डे आहे. 10 रुपयाचं नक्कीच आहे. तुम्ही 5-10 रुपयाचं मला सांगा. पण मी 1 रुपयामध्ये मी तर भरपूर पैसे कमवू शकलो असतो ना स्पर्धा परीक्षेच्या नावावर. पण किती लोक होते वेगळे,
ते लोक होते वेगळे, गर्दीत जे गेले पुढे, मी मात्र मागे वळूनही पाहतो, मागे किती जण राहिले. माझे जे समाज बांधव मागे राहिलेले आहेत त्यांना मदतीचा हात देणार पाहिजे की नाही. मी पुढे जाऊन समजा मी खूप मोठ्या पदावर गेलो, खूप मोठा पगार भेटला, मोठा बंगला बांधला, 1 मजली 2 मजली 10 मजली, काही अर्थ आहे का रे? आपले जे आपल्या पोटापुरतं मिळालं ठीक आहे, बाकीच्या लोकांनाही मदत करायला लागेल ना. हं? चला आता सगळ्यात पहिले 30 प्रश्न सांगू ना की थकले? नक्की? अरे बा शेवटची लाईन डबे आले आहेत आपले. हं? हं? चला लिहा स्पर्धा परीक्षेची ABCD टायटल द्या. बस राहू द्या. गुलाबी बड़ी किसके पास है?